काँग्रेस नेते राहुल गांधी हे अलीकडेच ग्रेट निकोबार या आयलंडमध्ये गेले. तिथं त्यांनी सागरात स्कुबा डायव्हिंग केलं आणि सागरी तळाशी असलेलं सुंदर असं सागरी जीवन आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. पण ग्रेट निकोबार म्हणजे केवळ पर्यटनापुरतं मर्यादित असलेलं बेट नाही आहे, तर त्यामुळे कैक पटीने त्याचं महत्त्व आहे आणि हेच महत्त्व ओळखत केंद्र सरकारनं तिथं $9 अब्ज प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवलाय. ग्रेट निकोबार हे बेट भारताच्या मुख्य भूमीपेक्षा सुद्धा इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया या देशांना जवळ आहे आणि त्यामुळेच दक्षिण चीनच्या जवळ असलेलं हे बेट आपल्यासाठी म्हणजेच भारतासाठी चीन विरोधात होर्मुझप्रमाणे एक महत्त्वाची सामरिक बाजी ठरू शकतं. कसं ते पाहूया. चीनचा सुमारे 80% खनिज तेल आयात आणि 2/3 व्यापार मलाक्का सामुद्रधुनीतून पार पडतो. आता हा मलाक्का सामुद्रधुनीचा मार्ग आपल्या ग्रेट निकोबारच्या जवळ आहे. त्यामुळे भारत इथं लष्करी उपस्थिती वाढवू शकतो आणि टेहळणीद्वारे चीनी जहाजांवर बारीक लक्ष ठेवू शकतो. त्यामुळे जर दोन देशांमध्ये तणाव वाढला तर भविष्यात भारत हा मार्ग बंद करू शकतो आणि चीनची इंधन रसद तोडू शकतो, जसं सध्या इराणनं साऱ्या जगाची इंधन रसद तोडलेली आहे. याशिवाय हिंद महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांना शह देण्यासाठी इथं रडार स्टेशन, नौदल तळ, लढाऊ विमानांसाठी पायाभूत सुविधाही उभारल्या जात आहेत. त्यामुळे भारत दूरवरच्या समुद्रातही चीनच्या हालचाली सहज रोखू शकतो. ग्रेट निकोबारमध्ये $9 अब्ज या मेगा प्रोजेक्ट अंतर्गत आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलही उभारलं जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाजांना सिंगापूर किंवा कोलंबोवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे भारताचं आर्थिक नुकसान तर वाचणारच आहे, शिवाय इंडो पॅसिफिक प्रदेशात भारताला जागतिक व्यापाराचं केंद्र बनवून व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवून देणारं ठरणार आहे. आणि आता तर अंदमान जवळ आपल्याला नैसर्गिक वायूंचा एक मोठा साठा सुद्धा सापडलेला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिलेली आहे. श्री विजयपुरम अन्वेषण 3 विहिरीमध्ये हा नैसर्गिक वायूचा साठा सापडलेला आहे. त्यामुळे भविष्यात अंदमान निकोबार ही बेटं भारतासाठी फार महत्त्वाची आणि फार मोठी कामगिरी बजावणार आहे.